सर बोलू? हां. अध्यक्ष महोदय, ATR मधलं पान क्रमांक 26, बाब क्रमांक 37 यामध्ये आपण लिहिलेलं आहे की आत्तापर्यंत ज्या समित्या व चौकशा समित्या महाविद्यालयांवर नेमलेल्या आहेत, विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालय, त्या अहवालांचे संकलन सुरू आहे आणि यांची माहिती आम्ही लवकरच देऊ, याची एक प्रत देखील आम्हाला देण्यात यावी अशी मागणी सन्माननीय सदस्यांनी केलेली आहे. आणि कार्यवाही अहवालामध्ये आपलं विद्यापीठ प्रशासन उत्तर देतं आहे की सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे यादवराव तासगावकर कॉलेज, दुसरंही कॉलेज आहे यादवराव तासगावकर, म्हणजे फक्त 2 कॉलेजांचा उल्लेख या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, बरेच कॉलेजांच्या तक्रारी आम्ही स्वतः विद्यापीठाला दिलेल्या आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की फक्त तासगावकर कॉलेजवर समिती नेमली, बाकी कॉलेजांच्या समित्यांचं काही या ठिकाणी उल्लेख आलेला नाही. नंबर 1. नंबर 2, आपली कार्यवाही अहवाल किती त्रोटक आहे, किंबहुना तो पूर्णपणे दिलेला नाही, हे मी आपल्या निदर्शनास आणतो. आपण याच कार्यवाही अहवालाच्या पान नंबर 81वर जावं. आपण ही जे सत्यशोधक समिती नेमली, तर या कॉलेजवर जवळपास 3 सत्यशोधक समित्या आहेत. आपण कार्यवाही अहवालात अध्यक्ष महोदय फक्त 2 समित्यांचा उल्लेख केलेला आहे. पैकी एक समिती ही माजी रजिस्ट्रार दिनेश कांबळे यांची होती, दुसरी समिती जी SM कुराडे यांची होती. आणि आता मी पान नंबर 81वरचा आपल्याला रेकमेंडेशन्स तर वाचून दाखवतो. त्या समितीच्या रेकमेंडेशन्समध्ये असं म्हटलं आहे, द युनिव्हर्सिटी मे ऑल्सो एक्झरसाइज द ऑप्शन इफ एनी टू इनिशिएट द ॲक्शन्स अगेन्स्ट द मॅनेजमेंट बाय अपॉइंटिंग ॲडमिनिस्ट्रेटर टू मॉनिटर अँड रेग्युलेट फायनान्स अँड स्टुडंट्स ट्रेनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन्स. म्हणजे या कॉलेजवर ॲडमिनिस्ट्रेटर नेमावा अशी या समितीची शिफारस आहे. मी अजून एका अहवालाचा उल्लेख करतो. अध्यक्ष महोदय, 2/4/2018 रोजी माजी कुलसचिव दिनेश कांबळे यांचा अहवाल आहे. द्विसदस्यीय समिती होती. त्या समितीच्या अहवालाच्या रेकमेंडेशन्स मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. पायाभूत सुविधांची कमतरता, नियमांचे उल्लंघन, ढासळलेले संस्थेचे आणि कॉलेजांचे प्रशासन पाहता सरस्वती एज्युकेशन सोसायटी आणि संस्था संचालित कॉलेजांवर प्रशासक नियुक्ती करण्यासाठी शासनाला प्रस्तावित करावे. अध्यक्ष महोदय, दोन्ही समित्यांचे रिपोर्ट्स एकदम क्लिअर आहेत, रेकमेंडेशन्स क्लिअर आहेत. आणि मग कार्यवाही अहवालामध्ये आपण फक्त अहवाल देता, याच्यावर का आपण अद्यापपर्यंत प्रशासकासाठी, कॉलेजवर प्रशासक नेमण्यासाठी कोणती कार्यवाही विद्यापीठाने केली याचं कुठेही उत्तर विद्यापीठ प्रशासन देत नाही. मी आपल्या मिनिटच्या पान नंबर 38वर येतो, ज्यामध्ये ॲडव्होकेट वैभव थोरात यांनी विचारलेला प्रश्न आहे. ते असं विचारत आहेत की महाविद्यालयावर प्रशासक नेमता येऊ शकत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला असता कुलगुरूंनी स्पष्ट केले की विद्यापीठ केवळ शिफारस करू शकते, परंतु हा निर्णय सर्वस्वी शासनाचा आहे. हे इतकं सगळं रेकॉर्ड आहे. अध्यक्ष महोदय, 2 समित्या म्हणतायत की या सगळ्या कॉलेजचं प्रशासन ढासळलेलं आहे आणि या तासगावकर कॉलेजांना ॲडमिनिस्ट्रेटर नेमावा. एकीकडे विद्यापीठाचेच प्रकुलगुरू आम्हाला म्हणतायत की हा सगळा शासनाच्या अखत्यारीत आहेत, विद्यापीठ रेकमेंडेशन्स करू शकतं, शिफारस करू शकतं. आणि कार्यवाही अहवालामध्ये मात्र फक्त आपण रिपोर्ट देत आहे. आत्तापर्यंत कार्यवाही अहवालावर ही कार्यवाही का झाली नाही? आपण या कॉलेजांवर प्रशासक नेमण्यासाठी विद्यापीठाने शासनाला शिफारस केली का? जर केली असेल तर त्याची स्पष्टपणे माहिती या सभागृहाला देण्यात यावी. आणि जर केली नसेल तर या कॉलेजवर प्रशासक नेमण्याची शिफारस विद्यापीठाने शासनाला करावी, अशी विनंती माननीय अध्यक्ष महोदय मी या सभागृहास करीत आहे. धन्यवाद.